बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, या कमळीसाठी, या भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महानगरपालिका जिंकणं हे किती महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे। त्यासाठी कुठल्याही थराला, कुठल्याही पातळीला हे उतरू शकतात। कुठलाही थर त्यांच्यासाठी अगदी निचांकी पातळी आता राहिलेली नाही। महाराष्ट्रात जी कुठली निचांकी पातळी आता गाठतील ती सर्वोच्च असेल, ती नवीन असेल, तिचा नवीन विक्रम असेल। भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो मुंबई महानगरपालिकेसाठी, आणि भविष्यात येत्या 2-3 महिन्यांमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात पुनश्च घाणेरडं राजकारण झालेलं दिसणार। राष्ट्रीय चेतना की भूमि, सामाजिक क्रांति की भूमि, ऐसी इस बिहार की भूमि को मैं बहुत बहुत प्रणाम करता हूं, और आप सबके लिए हमारे मुंबई में बसने वाले बिहारियों का प्यार भी मैं साथ में लाया हूं। और इस बार तो आप नहीं आ पाएंगे क्योंकि चुनाव है, लेकिन अगले छठ पर मुंबई का निमंत्रण आपको देने को आया हूं। एक बार छठी मैया की पूजा मुंबई में कैसे होती है ये देखने के लिए पधारिए, तो आपके ध्यान में आएगा कि वहां पर भी हमने कोई कमी नहीं रखी है। आता बघा ना, तुम्हाला कालचंच एक साधं उदाहरण देतो। आता आमदार जरी शिंदे गटाचा असला, शिंदे टोळीचा असला, शेवटी काय शिंदे गटाने काय आणि भारतीय जनता पक्ष काय एकूण एकच, काही दिवसांसाठी वेगवेगळे, नंतर एकत्रच येणं आहे, नंतर ते मर्जरच आहे। आता प्रकाश सुर्वे नावाचा हा शिंदे गटाचा आमदार काल आपल्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून हा प्रकाश सुर्वे नावाचा आमदार किती तो लाळ घोटेपणा करतोय जरा पहा। तुम्ही काल सर्व माध्यमांवर पाहिलं असाल, ज्यांनी कोणी पाहिलं त्यांना मी तो व्हिडिओ दाखवेल। हा प्रकाश सुर्वे हिंदी भाषिकांच्या एका कार्यक्रमामध्ये जाऊन काय म्हणतोय बघा, मी तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दाखवेल, तळ पायाची आग मस्तकात जाईल। हा म्हणतो, मैं कहना चाहता हूं मराठी मेरी मां है, हे सांगून जणू काय आपल्यावर उपकारच केले। मराठी मेरी मां है, अजून हा विसरला नाहीये, मराठी आपली आई आहे ते। एक वेळ पुढे बघा, लगेच तोंडावर कसे ते कसायाचे बोल आले। एक वेळ मा मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, आणि उत्तर भारत ही माझी मावशी आहे। म्हणजे आपण चूकभुलीने तोंडामध्ये काही शब्द येतात, आपण सगळं मान्य करतो, चूकभूल होते, चूकभुलीने काही म्हणींच्या अर्थाचे अनर्थ होतात, सगळं माहिती। मराठीमध्ये म्हण आहे, माय मरो मावशी जगो, काय ते माय मरो मावशी जगो, पण ती म्हण कशासाठी आहे? आणि या माणसाने ज्या ठिकाणी, ज्या राजकीय कार्यक्रमामध्ये तो अर्थ लावला त्या म्हणीचा, मा मेली तरी चालेल, माझी आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, माय मरो मावशी जगो कशासाठी माहितीये? आईपेक्षा जास्त प्रेम मावशी करते मुलांवर, आईपेक्षा। तो अर्थ वेगळा, तो भावनिक अर्थ आहे। आणि इथे आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, कशासाठी? कारण त्या उत्तर भारतीय वोट बँकवर आम्हाला आमचा डोळा ठेवायचा, आम्हाला आमचं काय ठेवायचं ठेवा, आणि त्यांच्या जीवावर मुंबई महानगरपालिकेची सत्ता आम्हाला काबीज करायच्यासाठी माय मेली तरीही चालेल, इथपर्यंत यांची मजल गेली। विचार करा, ही माणसं, ही आता अजून निवडणुकांना सुरुवात सुद्धा झाली नाही, अजून तारखा जाहीर नाहीत, आचारसंहिता नाही, काहीच नाही, ही माणसं आत्ता एवढं बोलू शकतात। काय म्हणतायत? पण मावशी जगली पाहिजे, हेच प्रेम माझ्या माणसांवर ठेवा, मां से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, मां से ज्यादा प्यार। जर हा व्हिडिओ पहा ना, काय म्हणाले सुरू। उत्तर मैं कहना चाहता हूं कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है,
तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे 2 शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय। माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, म्हणजे उत्तर भारताने मला दिलाय. म्हणजे आईपेक्षा जास्त प्रेम, आई कोण? मराठी, ही माझी माँ पेक्षा जास्त प्रेम उत्तर भारताने मला दिलेलं आहे. आपण पुन्हा सांगतो, पंथ, जात, धर्म कुठल्याही याला आपला विरोध नाही, पण मराठी ही सर्वप्रथम, मराठी ही सर्वश्रेष्ठ आणि मराठीच सर्वात वरती असली पाहिजे. सर्वात पहिला मान हा मराठीचाच. आणि हे काय म्हणतायत? माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. म्हणजे माईपेक्षा जास्त प्रेम मला उत्तर भारताने दिलं म्हणतात. व्हिडिओ पाहिलात तुम्ही? तळपायची आग मस्तकात गेली. आता हे बोलणारा हा व्यक्ती पहिला नाही. आणि पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, या सगळ्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. मुंबई महानगरपालिकेमध्ये आज कमळीचे जवळपास 84च्या आसपास नगरसेवक आहेत. वाढीव काही आता गेले असतील, शेवटी सत्तेची ताकद, सत्तेच्या ताकदीपायी आणखी काही गेली असतील. पण 84 ज्या वेळेस 2017 साली शेवटची निवडणूक झाली त्यावेळेस 84 नगरसेवकांपैकी कमळीचे जवळपास 54 नगरसेवक हे परप्रांतीय होते. किती? 54. आणि 54 पैकी सर्वात जास्त म्हणजे जवळपास 30-35च्या आसपासचे नगरसेवक हे गुजराती समाजाचे आणि त्यानंतरचे काही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय. मग का कमळी हे माय आणि मावशीची नाटकं करते हे तुम्हाला लक्षात आलं असेल. बरं, या 54 नगरसेवकांमध्ये आजच्या घडीला म्हणजे आज सगळ्या राजकीय पक्षांमधले सर्वाधिक परप्रांतीय नगरसेवक जर काढले तर ते कमळीकडेच आहेत. मग ह्या सगळ्यांची एकत्रित मोड बांधायची, ह्या सगळ्या परप्रांतीय मतांची, त्याचबरोबर गटातटांना फोडून मराठी मतांमध्ये फूट टाकायची. आज हे खेदाने व्यक्त करावं लागेल, मराठी टक्का म्हणजे तुम्हाला सांगतो, आज जर मुंबईतला मोजला गेला, मुंबई असेल किंवा आसपासच्या सबर्बनचा, उपनगरांचा मोजला गेला तर 35 ते 40% मराठी. याच्यामध्ये जवळपास 5 पक्षांमध्ये विभागणी, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, काँग्रेस असेल, कमळी असेल, इतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शरद पवार, हे सगळे पक्ष आणि इतर काही पक्ष, छोटे मोठे किंवा अपक्ष, या सगळ्यांमध्ये मराठी मतदान हा विभागला जातो. आणि यांचं परप्रांतीयांचं मतदान एक गठ्ठा घ्यायचं आणि याच्यामध्ये फुटाफूट करायची. मग आपलं खरं मतदान कोण आहे, आपला खरा मतदार कोण आहे, मग त्याच्यासाठी हे लांगुल चालत. बरं, हे करणारे हे सगळ्यात पहिले नाहीयेत बरं का, यांना वाटतं हे पहिले असतील. याच्या अगोदर ह्याच मुद्द्यावर, माय आणि मावशीवर, अगदी काहीच आठवड्यांपूर्वीचा हा व्हिडिओ असेल किंवा महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ असेल, इथे ओळा माझीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सुद्धा हीच मुक्ताफळं उधळली होती. कारण ह्यांनाही माहिती आहे यांच्या मतदारसंघाचा बराचसा भाग हा मीरा भाईंदर पट्ट्यामध्ये जातो. आणि मीरा भाईंदर हे जवळपास म्हणजे आता तिथलं मला पर्सेंटेज सांगायला सुद्धा शरम वाटेल, पण जाऊ द्या, मी सध्या त्या पर्सेंटेज मध्ये जाणार नाही. पण मीरा भाईंदर पट्ट्यामधनं आपला मतदार असल्यामुळे आपण त्यांच्यासाठी किती लांबूल चालन करावं, जरा पहा. हे काय म्हणाले ते महाशय. मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना कुछ बड़ी बात नहीं है. जिसे मराठी आती है उसे हिंदी आती ही आती है, और जिसे हिंदी आती है उसको मराठी भी आती है. वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है, हिंदी मेरी माँ है. आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है. ठीक है, हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की. अशाच प्रकारे माय मावशी केलं त्यांनी आणि शेवटी हिंदी ही लाडकी बहीण वगैरे त्यांनी शेवटी केलं. आता बहीण, आत्या, काकू, काय जे मानायचे ते माना, ह्यांचे इरादे स्पष्ट आहेत. ह्या कमळीच्या बगल बच्चांचे आणि कमळीचे इरादे स्पष्ट आहेत. त्यांचाच म्हणजे ह्याच प्रताप सरनाईकांचा मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. मला वाटतं हा मीरा भाईंदर मधलाच, होय होय मीरा भाईंदर मधलाच आहे. काय म्हणतात, मीरा भाईंदर मध्ये हिंदी बोललं जातं आणि मी सुद्धा हिंदीच बोलतो. म्हणजे हे नेमकं कुणाला गृहीत धरतात, तुम्हाला, मला की आणखी कुणाला गृहीत धरतात? मराठी माणसाला कशा प्रकारे गृहीत धरलं जातं पहा. आणि हेच मिनिस्टर होते ज्यावेळेस मीरा भाईंदरमध्ये तो मराठीचा मोर्चा निघाला होता महाराष्ट्र एकीकरण समितीचा, त्यावेळेस त्याच्यामध्ये मी मराठी पहिला, मिनिस्टर नंतर वगैरे वगैरे हे मुक्ताफळं उधळत होते. आता तुम्हाला मी आणखी एक व्हिडिओ दाखवतो. खरं तर हा मीरा भाईंदरचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला हवा, मी खरं तर हा टाळत होतो, पण ठीक आहे, हाही व्हिडिओ तुम्ही पहा.
मीरा भाईंदर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे. मी आयुक्ताला पण म्हणालो होतो की आयुक्त साहेब काही काळजी करू नका, मराठी हिंदी वाद जे असेल ते असेल, परंतु तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल, लोकांना कळेल. आणि मी सुद्धा भले जरी मराठी आमदार असेल तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेस हिंदीची गरज असेल त्यामध्ये हिंदीमध्ये बोलतो, काही फरक नाही पडत मला. और मैं आज यही आप सभी लोगों को कहना चाहता हूँ कि ये हमेशा मैं लोगों के बीच में बोलता हूँ कि मीरा भाईंदर शहर ये हमारा मिनी इंडिया है. माझं त्यांना विनंती आहे की याच्या आधी ते गांडुळे होते, मग सरनाईक झाले, आता त्यांनी पांडे व्हावं, म्हणजे सगळ्याकडे ते समान राहतील. सो अशा दळबदलू लोकांवर आम्हाला यांच्या मराठीची कुठलीही सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही आहे. आम्ही मराठीसाठी काम करणार, यासाठी मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष या महाराष्ट्रात जिवंत आहेत. मराठी बाणा टिकवण्याचं काम आम्ही करू, त्यांना निवडणुका लढण्यासाठी काय काय कोणाच्या पायगड्या घालायच्या ते घालू. मीरा भाईंदरच्या या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. आता मातृसंस्थेचा व्हिडिओ दाखवणं इथे गरजेचं आहे. मातृसंस्था, खरं तर मातृसंस्था RSS ही फक्त भाजपाचीच नाही तर शिंदे गटाची सुद्धा म्हणावी लागेल, कारण शिंदे गटाची मातृसंस्था भाजपा आणि भाजपाची मातृसंस्था RSS, म्हणजे RSS ही शिंदे गटाची सुद्धा मातृसंस्था झाली. आता RSS चे हे भैयाजी जोशी काही दिवसांपूर्वी मुंबईत येऊन काय म्हणाले होते माहितीये? मुंबईमध्ये गिरगावमध्ये ही भाषा, इकडे ती भाषा, तिकडे ती भाषा, घाटकोपरची भाषा गुजराती, घाटकोपरमध्ये गुजराती बोललं जातं, मुंबईत मराठी शिकलीच पाहिजे असं काही नाही. हे भैयाजी जोशी मला वाटतं सर कार्यवाहक आहेत ते RSS चे, चुकलं असेल तर दुरुस्त करा मला. हे भैयाजी जोशी मुंबईत येऊन तुमच्या माझ्या नाकावर टिचून हे अशा प्रकारचं घाटकोपरमध्ये येऊन बोलून जातात. बरं, कुठेही त्याची क्षमा मागितली जात नाही. जरा पहा काय म्हणाले होते. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कवी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे. तर भैयाजी जोशींकडनं कुठली अपेक्षा ठेवायची? आता अपेक्षा तर ह्या कमळीकडनं नाही, या शिंदे गटाकडनं नाही की मराठीसाठी किंवा मराठी माणसांसाठी हे काही करतील म्हणून. आज ज्या वेळेस मुंबईमध्ये हा ठाकरे ब्रँड एकवटला त्यानंतर ह्यांची बुडाखालची ती वाळू काय म्हणायचं सगळं सरकलेलं आहे. आणि त्यानंतर आता हे मराठी माणूस आपल्या पाठीशी उभा राहणार नाही याची यांना पुरेपूर कल्पना आलेली आहे. त्यामुळे आता आपण परप्रांतीय मत तरी घेऊ शकतो का यासाठी ही चाचपणी सुरू आहे. लक्षात घ्या, हे अशाच प्रकारचे अनेक प्रसंग तुम्हाला आता भविष्यात पाहायला मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, ह्यांना काय आहे माय आणि ह्यांना काय आहे मावशी, म्हणजे शिवसेनेसारख्या त्या माय शिवसेनेसारख्या आपल्या आईच्या कुशीवर लाथ मारणारे हे नराधम, यांना काय आली कुठली मावशी आणि काय आली कुठली माय. ज्या शिवसेनेने यांना इथपर्यंत ओळख दिली, यांना इथपर्यंत मोठं केलं, आमदार खासदार सगळी या सत्तेतली पदं दिली, त्या शिवसेनेला आज ज्या अवस्थेत यांनी सोडलेलं आहे यांच्याकडनं तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवणार? असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. शेवटी हे राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये अशा गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतील. शिवसैनिकांनो, तरी सुद्धा पुन्हा सांगतो, कुठेही गाफील राहायचं नाही. यांचे जे प्रकार चाललेत त्या सगळ्या प्रकारांवर बारीक लक्ष ठेवायचं आणि वेळोवेळी या सगळ्यावर आवाज उचलत राहायचा. ही मुंबई आहे, ही मुंबई आपली आहे आणि इथे आवाज सुद्धा आपलाच घुमायला हवा. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.